नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करते. आज 15 डिसेंबर 2025. आज सफला एकादशी. प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, परंतु मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात. नावातच सफल यशस्वी असल्याने या दिवशी केलेली पूजा आणि उपाय हे राहिलेल्या अडलेल्या कामांमध्ये यश आणि अपूर्ण मनोकामनांची पूर्ती करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. सोमवार 15 डिसेंबर 2025 रोजी आलेली सफला एकादशी तुमच्या 2026 या नवीन वर्षाचे भाग्य बदलण्यासाठी अत्यंत खास आहे. मी आता आपणास सफला एकादशीची कथा सांगणार आहे. सफला एकादशी ब्रह्मांड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये सफला एकादशीचे महात्म्य सांगितले आहे. युधिष्ठिर महाराजांनी विचारले, हे स्वामी, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय? हे व्रत कशा प्रकारे करतात? कोणत्या देवतेची पूजा करतात? याविषयी आपण मला विस्तृत रूपाने सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजेंद्र, मोठमोठे यज्ञ संपन्न केल्यामुळे होणाऱ्या आनंदापेक्षा या व्रताचे पालन केल्याने मला होणारा आनंद पुष्कळच मोठा आहे. त्यामुळे यथाशक्ती प्रत्येकाने हे व्रत करावे. विधीपूर्वक या दिवशी व्रत करावे. भगवान श्रीनारायणांची पूजा करावी. ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, देवतांमध्ये श्री विष्णू आणि मानवांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशी तिथी श्रेष्ठ आहे. हे राजन, सफला एकादशी दिवशी नाममंत्राचे उच्चारण करीत फळे अर्पण करून भगवान श्रीहरींची सेवा करावयास हवी. नारळ, सुपारी, लिंबू, डाळिंब, चांगले आवळे, लवंगा, बोरे तथा आंबे इत्यादी फळे अर्पण करून श्रीहरींची पूजा करावी. धूप दीप अर्पून भगवंताची अर्चना करावी. सफला एकादशीस विशेष करून दीपदान करण्याचे विधान आहे. रात्री वैष्णवांच्या संगतीमध्ये भगवत कथा कीर्तन करीत जागरण करावे. सहस्रो वर्ष तपस्या करून जे फळ प्राप्त होत नाही ते केवळ या दिवशी जागरण केल्याने प्राप्त होते. हे नृपश्रेष्ठा, आता या सफला एकादशीची शुभदायी कथा आहे. प्राचीन काळी चंपावती नावाची सुंदर नगरी होती. कोणे एकेकाळी ती महाराज महिष्मतांची राजधानी होती. राजश्री महिष्मतांना 5 पुत्र होते. त्यातील जो ज्येष्ठ पुत्र होता तो नेहमी पाप कर्मामध्ये रत होता. तो परस्त्री गमन करणारा आणि वेश्यासक्त होता. त्याने आपल्या पित्याचे सर्व धन पापकर्मामध्ये नष्ट केले. तो नेहमी दुराचार परायण आणि ब्राह्मणांचा निंदक होता. वैष्णवांची आणि इतर देवतांची देखील तो नेहमी निंदा करीत होता. आपल्या मुलाचे असे पापाचरण पाहून महिष्मंत राजाने त्याचे नाव लुंबक असे ठेवले. काही दिवसांनी पिता आणि इतर भावांनी मिळून त्याला राज्यातून बाहेर काढले. लुंबक त्यानंतर गहन वनामध्ये निघून गेला. तिथेच राहून तो येणाऱ्या जाणाऱ्या नगरवासियांना लुटू लागला. एक दिवस तो चोरी करण्यासाठी नगरामध्ये गेला तेव्हा त्याला सैनिकांनी पकडले. परंतु जेव्हा त्याने शिपायांना सांगितले की मी महिष्मंत राजाचा पुत्र आहे, तेव्हा रक्षकांनी त्याला सोडून दिले. तेव्हा तो पापी परत वनामध्ये आला आणि मांस फळे भक्षण करून जीवननिर्वाह करू लागला. त्या दृष्टाचे विश्रामस्थान पिंपळाच्या वृक्षाखाली होते. तो अतिशय प्राचीन वृक्ष होता. त्या वनामध्ये तो वृक्ष म्हणजे एक महान देवता मानली जात होती. पुष्कळ दिवसानंतर एक दिवस संचित पुण्याच्या प्रभावाने त्याने नकळत एकादशी व्रताचे पालन केले. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दशमी दिनी पापिष्ट लुंबक झाडांची फळे खाऊन आणि वस्त्रहीन असल्यामुळे रात्रभर थंडीमुळे झोपू शकला नाही. जवळजवळ तो मूर्छितच झाला होता. त्यानंतर उठून इकडे तिकडे पाहत एखाद्या लंगड्या व्यक्तीप्रमाणे चालत दाट वनामध्ये निघून गेला. तो भुकेमुळे कासावीस झाला होता. हे राजन, त्यावेळी पुष्कळ फळे येऊन लुंबक विश्राम स्थानावर परतला. त्याच वेळी सूर्यास्त झाला. त्यामुळे ती फळे वृक्षाच्या खोडामध्ये ठेवली आणि प्रार्थना केली की भगवान लक्ष्मीपती विष्णू या फळांचा स्वीकार करोत. असे म्हणून त्याने रात्री झोप घेतली नाही. त्यामुळे नकळत त्याच्याकडून व्रताचे पालन झाले. त्यामुळे आकाशवाणी झाली, हे राजकुमार, सफला एकादशीच्या प्रसादामुळे तुला राज्य आणि पुत्र प्राप्त होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन झाले. त्यावेळीपासून त्याने आपली बुद्धी भगवान विष्णूंच्या भजनामध्ये लावली. त्यानंतर तो आपल्या वडिलांकडे परत आला. वडिलांनी त्याला संपूर्ण राज्य दिले. अनुरूप राजकन्येशी विवाह करून त्याने अनेक वर्ष उत्तम राज्य केले. भगवान श्री विष्णूंच्या वरदानाने त्याला मनोज्ञ नामक
पुत्र प्राप्त झाला. ज्यावेळी तो पुत्र राज्यकारभार पाहण्यासाठी योग्य झाला तेव्हा राज्याची कोणतीही आसक्ती न ठेवता लुंबकने राज्याचा त्याग केला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांची शरण घेतली. अशा प्रकारे सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने त्याने या जन्मात सुख प्राप्त तर केलेच, त्याचं समवेत मृत्यूनंतर त्याने मोक्षप्राप्ती देखील केली. त्या सफला एकादशीच्या पालनाने आणि व्रताचा महिमा ऐकल्याने मनुष्यास राजसूय यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. हरे कृष्ण. आपण सर्वांनी सफला एकादशीची कथा शांतपणे श्रवण केली त्याबद्दल मी आपले आभारी आहे. आपल्याला माझे चॅनल आवडले असल्यास त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.